नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 बातम्या. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. महायुतीत उमेदवारांची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार. अजित पवार गट 60हून अधिक जागा लढणार. वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती. सगळं बघता अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार असे राजकीय संकेत. तर अजितदादा आमच्या महाशक्तीमध्ये येतील, बच्चू कडूंचा मोठा दावा. अशा प्रकारे महायुतीचा बाहेर पडला हां, त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल. तुमच्यासोबत येणार नाही, ते आम्ही सांगू नाही शकत. ते जर आमचं सर्व सुकाणू समिती ठरेल, कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ते. महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत. भाजपसह शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार ताकदीनं निवडून आणू. गिरीश महाजनांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर. अजिबात नाही. मी पुन्हा सांगेल की आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष सोबत लढणार आहोत. याच्यामध्ये कुठेही फरक पडणार नाही आणि आम्ही ताकदीने लढणार आहोत. आम्ही ज्या ताकदीने आमचा भाजपचा उमेदवार निवडून आणू, तेवढ्याच ताकदीने आम्ही अजितदादांचाही उमेदवार निवडून आणून, तेवढ्याच ताकदीने आम्ही एकनाथ शिंदे साहेब शिवसेना आहेत तिचाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू. याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. अजितदादा महायुतीतून गेल्यास धनंजय मुंडेही जातील. मग पंकजाताईंना जागा खाली होईल. बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य. खरं आहे ना, खोटं काय? विधानसभेत मुंडे आहे, धनंजय मुंडे. अजितदादा जर राहिले तर, अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे. महायुतीमध्ये मला कुठे जागा नाही, त्यामुळे मी विधान परिषदेवर. तर प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी, त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. विषय जेव्हा असा येईल, जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू. जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू. महायुतीमध्ये आधी अजितदादांचा, मग शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल. गाडीच्या केसानं शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील. संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल. आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतशीर काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील. एकनाथ शिंदे मूर्ख, नालायक मुख्यमंत्री. टीका करताना भाजपचे नेते पद्माकर वळवींची जीभ घसरली. जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात, त्यांना गाडणार, वळवींचा इशारा. पद्माकर वळवींना आपली लायकी ओळखून बोलावं, अन्यथा आमची माणसं देखील उत्तर द्यायला सक्षम. मुख्यमंत्री शिंदेंवरील टीकेनंतर मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार. रेड्यांचा वध करू म्हणणाऱ्या संजय राऊत आणि सुषमा अंधारेंना गुलाबराव पाटलांचं आव्हान. हा रेडा तयार आहे, उमेदवार घोषित करा. शिवसेना ठाकरे गटाकडे जळगाव ग्रामीणमध्ये उमेदवार नाही. पाटील यांचा हल्लाबोल. रेडा तयार आहे. संजय राऊतला आव्हान आहे, तुझा माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव. अंधारे ताई येऊन बोलून गेल्या. आता मला ताईंना सांगणं आहे, उमेदवाराचं नाव पण डिक्लेअर करा ना. आपण बोलून गेल्या होतात.